बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील दुर्गम पिंपरी आडगावात या गावात दिवाळीच्या दिवशी डायरियाचा प्रादुर्भाव झालाय। दूषित पाणी आणि आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत। सणाऐवजी आज या गावात चिंता आणि आजारपणाचं सावट आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी आडगाव या दुर्गम गावात दिवाळीच्या दिवशीच ग्रामस्थ आजाराने ग्रस्त झाले आहेत। डायरियाच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांना उलट्या, जुलाब आणि अशक्तपणाची तक्रार जाणवू लागली आहे। या घटनेमागचं मुख्य कारण म्हणजे दूषित पाणी। गावात नळ योजना पूर्णतः ठप्प आहे। ग्रामस्थांना पिण्याचं पाणी एका जुन्या विहिरीवरून आणावं लागतं। त्या विहिरीच्या झऱ्यात दूषित पाणी मिसळत असल्यामुळे हे आजाराचं कारण ठरते। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेकांनी आजाराची तक्रार केल्यानंतर सुद्धा आरोग्य विभागाची कोणतीही टीम गावात पोहोचलेली नाही। त्यामुळे लोकांना खासगी दवाखान्यात जावं लागतंय किंवा 7 किलोमीटर अंतरावरील वानखेडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कच्च्या रस्त्याने जावं लागतंय। दिवाळीच्या उत्सवाच्या काळात आरोग्य सुविधेचा पूर्ण अभाव असल्याने नागरिक संतप्त आहेत। सरकारी योजना कागदावर आहेत, पण गाव आजही स्वच्छ पाण्याला वंचित आहे, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। गावात अजूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही आणि आरोग्य विभागाकडून तातडीची उपाययोजना होणं आवश्यक ठरलं आहे।